आणि ते खूप सुंदर आपण पाहिला तो निर्णय घेतला होता. परंतु एका साईडला जर आपण पाहिला तर अतिशय चांगला खेळ सातत्यपूर्ण पाहायला मिळतो दोन बंधूंच्या द्वारे. 26-27 ची सलामीची आघाडीची जोडी सध्या एवन ब्रदर्स जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या नावावर एक अर्धशतक बंधू जितेश पाटील याला आपण पाहताय. तर एका साईडला आपण पाहिलं तर चेतन पाटील चँग यांना आपण पाहू शकताय. ते दोन बंधू भरपूर वर्षांचा कालखंड राहिला आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं तर यस बॉल हवाय का. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, क्रेज आणि त्यामध्ये याच विभागातून अनेक टुर्नामेंट चॅम्पियनच्या माध्यमातून होतात आणि त्यामुळे एक वेगळंच वलय निर्माण झालंय लीग फॉर्मॅटमध्ये. आणि त्या स्पर्धेचं टायटल टॅग लाईन आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 मध्ये सध्या आपण आहोत. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचा अप्रतिम डे अँड नाईट असा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल अँड अंकलेश प्रतिष्ठान टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः हा गोलंदाजी स्वीकारली, धाडसी निर्णय घेतला चैतन्य यांनी. ॲज अ कॅप्टन म्हणून फक्त तुम्हाला निर्णय सुद्धा घेता येणं फार गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्या वेळेला तुम्ही टॉससाठी जाता त्यावेळेला तुम्ही परिपूर्ण अभ्यास करून गेलं पाहिजे की आपल्याला हेड बोलायचं आहे, टेल बोलायचं आहे, कोणता लक फॅक्टर मात्र आपल्या बाजूने येईल तेव्हा ती वेगळी गोष्ट आहे. परंतु एक कॉन्फिडन्स तो निर्णय असतो आणि ते अमोल म्हात्रे सरांकडून सातत्याने आम्ही पाहिलंय. त्यावेळेला चिमाजी अप्पाच्या मैदानात ती स्पर्धा पार पाडली गेली होती गणेशजी काकड सरांची. त्यावेळेला एक कॅप्टन टॉस करून आल्यानंतर तो डगआउटमध्ये अगदी आमच्या बाजूला डगआउट होता आणि तेव्हा अमोल म्हात्रे यांनी सांगितलं फक्त टॉस उडवण्यासाठी कॅप्टन हा नसावा, तर मेकिंग डिसिजन निर्णय घेण्यासाठी सुद्धा तो कॅप्टन चांगला सक्षम असावा आणि त्यामुळे ॲज अ कॅप्टनची फार मोठी जबाबदारी असते. वेलकम निशांजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे या कॉमेंट्री बॉक्समध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये. गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवरती चितू देवलीकर फुलटॉस बॉल मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी धावतायत वेगाने. बॉल थांबेल का? नाही थांबणार. बॉल सीमारेषा ओलांडतोय आणि पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार या मॅचमध्ये
थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना बंटी सिक्सर या टीमची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. महत्वाची विकेट जितेश पाटील बंधू कालच्या रजनीमध्ये ज्या फलंदाजाच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं, झंझावत त्याचा पाहायला मिळाला होता, त्याला या मॅचमध्ये शांत ठेवलाय. बराच काळ खऱ्या अर्थानं तो शांत राहिला नव्हता, परंतु जितेन देवळीकरने अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याची विकेट प्राप्त केली. षटक क्रमांक दुसरं अनिकेत भोमटे बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये. प्रोटेक्शन आणि इथे सिंगल कन्सीड केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु इथून जर पाहिलं तर धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सुपर 6चा सामना आहे, प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे या लीगमध्ये, परंतु इथून जर पराभवाचा सामना स्वीकारावा लागला ना सर, तर स्पर्धेमधून बाहेर जावं लागेल. त्यामुळे हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण सामना आपल्याला पाहायला मिळतो. महत्त्वपूर्ण लढत आहे. प्रतिष्ठा पणाला लागली जाते. क्रिकेटचा खेळ आहे, संघर्षमय कहाणी तुम्हाला लिहावी लागते. इथून हा बॉल आपण पाहिला आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा होता. राकेश राऊत सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतील. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु जितेनने स्वतःला प्रश्न विचारला नाही. पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर ट्रिपल आली, परंतु त्यानंतर आपल्याला चांगली लाईन अँड लेंथ मेंटेन करायची आहे आणि तेच त्याने केलं. हे ध्येय गाठावं लागतं तुम्हाला. म्हणतात ना, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तुम्ही प्रयत्न करत राहा, तुम्हाला यश मिळत राहील. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, बॅट स्विंग पहा. रवी डवलाच्या बॅटमधून येईल अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. चॅम्पियन प्रीमियर लीग षटकार. पोचले ते 18 धावा. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय अनिकेत भोमटेच्या विरोधात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे खराब चेंडू आहे, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, परंतु फाईन लेगला काय फिल्डिंग केली आहे आदित्य तांगडी. अप्रतिम फिल्डिंग, व्हाईट बॉल आणि या बॉलवरती कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं चेंडू निसटला असताना आता नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे गेला असता, परंतु आदित्य तांगडीचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने एफर्ट्स केला, आपल्या संघासाठी धावा सेव्ह केला असंच म्हणावं लागेल. या चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 20 धावा आतापर्यंत. वेस्ट हाईटसाठी DRSची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. वेस्ट हाईटसाठी आहे, भीमरसाठी आहे आणि आमचे पंच पाहणी करतील, परंतु पंचांनी सुरुवातीला व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय, टेक्निकल सपोर्ट घेतलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि आमचे तिसरे पंच पाहणी करतील. या ठिकाणी अशोक राऊत सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. या स्पर्धेमध्ये सर जर पाहिलं ना तर पंचांची भूमिका फार महत्त्वाची राहिली आहे, कारण पंचांची भूमिका प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये महत्त्वाची असते. तर पंचांच्या भूमिकेवरती ती स्पर्धा सुरळीत सुरू असते, परंतु इथून जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणताही निर्णय चुकीचा आलेला नाही आहे, त्यामुळे पंचांचंही कौतुक करावं लागेल. तिसरे पंच अशोक राऊत सर पाहणी करतायत, कारण इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली होती बॅटिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस झालेला आहे. DRSची मागणी केली, परंतु व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून. या चेंडूवरती 2 धावा कन्सीड झाल्यात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत 20 धावा. अनिकेत भोमटेच्या या षटकामध्ये आतापर्यंत धावा येऊ लागलेत. खराब गोलंदाजी त्याची राहिली आहे, परंतु इथून त्याला कमबॅक करावा लागेल. ओव्हर द विकेट अनिकेत भोमटे. यावेळेस चांगला स्ट्रोक, कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाजाच्या बॅटमधून. टाकलेला बॉल आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला हा कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. काय बॉडमॅनचा वापर केला होता, फक्त गॅप शोधला यावेळेला
आणि सरळ एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल शॉट पाहायला मिळतोय. चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या चेतन पाटील चांग आपल्या टीमला घेऊन जातोय 24 वर. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला. ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. हलकीशी अपील सुद्धा झाली होती, परंतु तो कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळाला नाही. 25 धावा झालेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली स्टार्ट निशांजी पाटील आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जितेन देवळीकरने 10 धावा खर्च करत शेवटच्या बॉलवर जितेश पाटील बंधूचे एक मॅन इन फॉर्म या स्पर्धेमधला त्या खेळाडूला बाद केल्यानंतर जो होप्स आणि कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढताना पाहायला मिळाला. चांगला बॉल आणि यस, रवी डबलाला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. काय जबरदस्त बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केला होता. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक, सुपर. ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. मृणाल म्हात्रे यावेळेला जरूर दर्शवतील. 2 बॉलमध्ये 6, 300चा स्ट्राईक रेट. एक षटकार रवी डबलेच्या या खेळीवर स्वतःवर निराश होताना पाहायला मिळतोय. तो षटकार जो मारला होता ना तो अप्रतिम होता. जणू काय हार्दिक पंड्या स्टाईलमध्ये मारला होता तो षटकार. परंतु हा बॉल पहा, ज्या पद्धतीने आपण पाहिला तर थोडंसं या वेळेला जरूर मिडल स्टंप वरून ऑफ स्टंपला आले होते. आणि इथून जर आपण पाहिला तर यस, बॅक टू द डगआउट, गॉन. पाहिजेच्या स्वरूपात आणखीन एक विकेट या मॅचमध्ये. चांगला कमबॅक अनिकेत भोमटेने केला, कारण या षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा त्याने केल्या. या षटकामध्ये आपण षटकार पाहिला, या षटकामध्ये आपण चौकारी पाहिला. आतापर्यंत जर पाहिलं तर त्याने धावा भरपूर साऱ्या खर्च केलेल्या आहेत आणि महत्त्वाची विकेट प्राप्त केली. रवी डबलेला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती मितेश शिंगोटे दाखल झालाय. चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिली बाईक जिंकणारा खेळाडू कोण असेल ना तर हा मितेश शिंगोटे, आणि तोच मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत बोमटे. राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस अराउंड लेग 3 फ्लाचित. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त दांडी गुल. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. अनिकेत बोमटेच्या माध्यमातून फलंदाज बाद. सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती जुचंद्र गावातील सुकन्या उन्नती पाटील उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर मोठं नाव आपल्या गावाचं तिने केलंय. नुकतंच तिचं अंडर-17 वेट झोन या टीममध्ये सिलेक्ट देखील झालेलं आहे आणि तिला भरपूर साऱ्या शुभेच्छा. तिचं स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केले जाणार आहे. मी या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी बुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या जुचंद्र गावची सुकन्या खऱ्या अर्थानं उन्नती पाटील हिचा स्वागतरी सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. आदर, प्रेम, स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन उन्नती पाटील हिचा स्वागतरी सन्मान केला जातो. प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये उन्नती पाटील हिची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे. खऱ्या अर्थानं या गावाचं नाव तिने केलं आहे, या जिल्ह्याचं नाव केलं आहे, या तालुक्याचं नाव केलं आहे. या परिसरातील पहिली मुलगी आहे. तिने खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भरपूर मोठं नाव क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये केलं आहे. अंडर-17 वेट झोन टीममध्ये तिला सिलेक्शन देखील झालं आहे आणि तिला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. जाऊया मॅचच्या दिशेने. सर, 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा स्कोर कार्डवरती. धावा आल्यात सर, परंतु विकेटही आल्यात. परंतु इथून जर पाहिलं ना आणखीन धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण या मैदानावरती 100 धावा बनताना आपण पाहिल्यात, या मैदानावरती 70 धावा बनताना पाहिल्यात. त्यामुळे जास्त धावा बनवाल ना तेवढंच विजयासमीत पोहोचण्याचा खऱ्या अर्थानं तुमचा टीमचा प्रयत्न अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. यस, ॲब्सोल्युटली राईट. मात्र तुमच्या विधानाशी सहमत आहे, कारण ज्या पद्धतीने धावांचा वेग वाढतो, धावांचा वेग कमी होतो, डिपेंड होतात, धावा चेस होतात. त्यामुळे मात्र ही खेळपट्टीसुद्धा सपाट खेळपट्टी पाहायला मिळते. कधी गोलंदाजाला न्याय देते, कधी फलंदाजाला न्याय देताना पाहायला मिळते. म्हणून एक रोमहर्षक सामना या सुपर 6चा पहिला सामना पाहायला मिळेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. रुपेश मोरे आलेत, 3 विकेटसुद्धा गेलेत आणि 26 धावा चांगल्या आहेत, नो डाऊट अबाउट इट. परंतु इथे विकेट जात असताना त्यामुळे मी अनिकेत भोमटेचं कौतुक करीन, ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली, लाजवाब पाहायला मिळाली. मला बॅटची यायची चैतन्य आज थोडीशी कुठेतरी या वेळेला कमकुवतपणा दाखवत असताना पाहायला मिळतो. हा झेल किती महत्त्वाचा असेल, निशांची येणारी वेळ आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये पाहायला मिळेल, कारण एक चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ.
नक्कीच ती मिस्टेक झाली. सोपा झेल होता चैतन्यसाठी, परंतु सुरुवातीला जर पाहिलं तर त्याने मुवमेंट दाखवली आणि तदनंतर कॅच ड्रॉप झालाय त्याच्या माध्यमातून. परंतु जितेन देवळीकर पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागणे धरले, 10 धावा त्याने खर्च केल्या, परंतु इथून कमबॅक करतायत. हो, यावेळेस देखील पुन्हा चेंडू हवेत आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी अनिकेत भोमटे आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल रुपेश मोरेला इथे परतावा लागेल. मागील चेंडूवरती जीवदान मिळालं. इथून जर पाहिलं तर त्याची विकेट प्राप्त केली. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पूल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागला, लिडिंग एज लागली आणि त्या ठिकाणी फाईन लेगला अनिकेत भोमटे आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. आता मध्ये निघून जातोय जितेंद्र देवळीकर. काय बॉलिंग केले, अप्रतिम तिखट मारा आणि अफलातून कामगिरी करत असताना 3 षटकांचा खेळ झालाय आणि 9च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना बंटी सिक्सर 27 27 ला 4 3 षटकांच्या समाप्ती अखेर. त्या दाखल झाल्या, त्यांचा खूप खूप आभार. आणि संजयजी पाटील साहेबांचा देखील खूप खूप आभार. आपण आपला महत्त्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी संपादित केलं. यानंतर आपण स्वागत सन्मान करतोय केदारनाथ एंटरप्राइजेसचे सर्वा आदरणीय सन्माननीय चेतन केदारनाथ पाटील दादा उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं आणि आपण चेतन केदारनाथ पाटील दादांचं स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. रिदित देखील आहे, रिदितचा देखील स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. या परिसरामध्ये रिदित 11 गुरसोय बी हा संघ खेळतो ना, त्या संघाला पुरस्कृत करत असतात चेतन केदारनाथ पाटील आणि त्यांचा स्वागतही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना बंटी सिक्सर बंटी दादा यांच्या टीमने स्कोर कार्डवरती आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा बनवल्यात.
जितेश पाटील बंधूची विकेट सर फार महत्त्वाची होती. तो लवकर बाद झाला, 8 धावांचं त्याने योगदान दिलं. परंतु चेतन पाटील चांग मैदानावरती आहे. एका बाजूला भूषण भोईर ड्रॉप सीनचा हिरो आज लवकर आलाय. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये असतो ना, गोल्डन षटकार हवा असतो ना, तेव्हा अनेकदा षटकार मारण्याचा कारनामा ज्या भूषण भोईरने सर केलाय ना, तो लवकर फलंदाजीसाठी दाखल झालाय आणि इथून त्याला इथे संयम दाखवावा लागेल आणि आक्रमकताही दाखवावी लागेल या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4. फिफ्टी 50 ओव्हरचा चॅलेंज आहे. मागील मॅचमध्ये भरपूर साऱ्या धावा खर्च केल्या होत्या जय तांगडी या गोलंदाजाने, परंतु तो विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थपणे गोलंदाजी जय तांगडीला करावं लागेल. परंतु समोर भूषण भोईर मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. फॉर्मात असलेला फलंदाज गोलंदाज तयार हो. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात सर इथे धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 28 धावा. सध्या गोलंदाज जय तांगडीला आपण पाहतायत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपात जरूर धावा सुद्धा खर्च केले, एक्स्ट्रा बॉल सुद्धा यावेळेला फेकावं लागेल. त्यामुळे इथे 50-50 ओव्हरमध्ये चॅलेंजर्स स्वीकारावा लागणारच आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता, चांगला बॉल. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि निशांची ही सर्वात बेस्ट अँड बेटर लाईन अँड लेंथ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे लाईन अँड लेनची उत्क्रांती करावी लागेल आणि तेच केल्याबरोबर जय तांगडीने ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. यावेळेस मोठा फटका उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. भूषण भोईर षटकार मारण्यासाठी जाणला जातो आणि त्याच्या बॅट बांधून आलाय. षटकार अप्रतिम फटका समोरच्या दिशेने लॉब करत असताना ठोकलाय. दर्जेदार सिक्सर. एक्झिक्यूट केला होता. बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना सरळ बॉलला फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांकरता भूषण भोईर यासाठीच ओळखला जातो हे खरं आहे. परंतु आत्ता खरी कसोटी पुन्हा एकदा लागणार आहे, कारण 12 धावा या चॅलेंजिंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मात्र दुसऱ्या बॉलवर षटकार आला. अजून 4 बॉल आहेत, म्हणजे इथे काहीतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. 50-50 ओव्हर्स म्हणजे तुमचा आक्रमकता, तुमची संयमता, तुमची कसोटी या गोष्टींच्या जोरावर तुम्हाला 12 रन्स आहेत त्या कदाचित पार कराव्या लागतील, त्या धावा कराव्या लागतील. त्यामुळे 50-50 ओव्हर्स मात्र एक चॅलेंजिंग ओव्हर आहे. डबल ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळले. टू दी कव्हर खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतील, बॉलला फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 50-50 ओव्हर्समध्ये आपण पाहिलं निशांजी पाटील तर 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी करणारा संघ तो विचार जास्तीत जास्त करतो की 12च्या आतमध्ये रोखायचे आहेत. फलंदाजी करणारा संघ विचार करतो की 12च्या पलीकडे जर गेले तर आपल्याला त्याचं बेनिफिट आहे. म्हणजे 50-50 ओव्हर समान संधी देणारा मात्र हे षटक पाहायला मिळतं. तर या षटकामध्ये धावा आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने येताना आपल्याला पाहायला मिळालेत. हो. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, परंतु कव्हर क्षेत्रामध्ये खेळत फिल्डर आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला जाईल का? हो, चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा जय तांगडी या गोलंदाजाने खर्च केल्यात. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या 50-50 ओव्हर या षटकामध्ये. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर हे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. या उलट इथून फलंदाजांना 2 धावा बनवाव्या लागतील. चेतन पाटील चँग सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. सिंगल डबल्सवरती तो भर देतोय. धाव फलक हलत ठेवण्याचं कार्य त्याचं राहिलंय या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा. हो. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचाने ते व्हाईट बॉल घोषित केला पंचाच्या माध्यमातून. परंतु इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRSची मागणी केली आहे. तिसऱ्या पंचाची मागणी. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. प्रत्येक पाऊल आणि प्रत्येक चेंडू या मॅचमध्ये महत्त्वाचा आहे. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये महत्त्वाचा आहे.
कारण 50-50 ओव्हरमध्ये धावा येत आहेत आणि धावा कमीही होत आहेत. त्यामुळे या षटकामध्ये प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीनं संघांना हाताळावी लागते आणि तेच कार्य मैदानावरती बॅटिंग करणारा टीम आतापर्यंत करतोय. भूषण भोईरला लवकर प्रमोट केलं, परंतु काय तो फटका होता, लाजवाब, डोळ्यांना सुकावणारा फटका होता. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलनं तो लॉंगॉनच्या डोक्यावरून षटका टोकला होता. अप्रतिम बॅटिंग भूषण भोईर या मॅचमध्ये करतोय. कोण सांगतं भूषण भोईरकडे आक्रमकता आहे, भूषण भोईर यांच्याकडे संयमी आहे आणि तो संयम या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आमचे तिसरे पंच पाहणी करतायत वाईट बॉल आहे की नाही, कारण पंचांचा निर्णय वाईट बॉल आहे आणि लगेच पंचांच्या निर्णयाला ते चॅलेंज केला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भरपूर महत्त्वाचा निर्णय आहे. दोन्ही संघांसाठी सामनाही मोठा आहे आणि त्यामुळे इथून जर पाहिलं तर पंचाची भूमिका फार महत्त्वाची आहे. केदार भाई यांचं देखील आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे केदार काका, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय सुपर 6 मधील पहिला सामना बंटी सिक्सर बंटी दादा यांचा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ विकीजी मात्र यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या दोन संघामध्ये सुरू असलेला सामना बॅटिंग करत असताना बंटी सिक्सर संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती, विकेट गेल्या, तदनंतर चेतन पाटील चँग आणि भूषण भोईर या दोन फलंदाजांमध्ये भागीदारी पाहायला मिळते. इट्स अ वाईट बॉल, पंचाच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावा. सर आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 चेंडूमध्ये एक धाव सेव्ह करायची आहे. पण बॅटिंग कमाल आहे. इथे ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगला योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतो, कारण राकेश राऊत मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा त्यांनी कव्हर केलेत. विशाल नाईक सर आपण पाहताय सांगली, कराड, कोल्हापूर या विभागात जाऊन सुद्धा मात्र या पंचांनी आपला बोलबाला दाखवलाय. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे फक्त बुद्धिमत्तेचा विचार करता हा चौकार येताना पाहायला मिळतोय. ग्रेट सुपर टायमिंग, 4 रन. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. लेट कटचा फटका होता, थोडीशी लेट केली, बॅटचा पेस ओपन केला, गॅपमध्ये चेंडूला केवळ ढकललं इनटू द गॅप. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा. तुमच्याकडे आक्रमकता असून चालत नाही, तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी आणि ती कलात्मकता चेतन पाटील चँग या मॅचमध्ये दाखवतोय. जबाबदारीने खेळ करतोय. अप्रतिम, आतापर्यंत 15 धावा. या षटकामध्ये पुन्हा एकदा खोलात टाकलाय, डिग आउट केलाय. वाईड ऑफ लॉंग ऑन द फिल्डर आहे, त्या ठिकाणी थोडीशी चाच पडली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 50-50 ओव्हरमध्ये काय धावा आल्यात. अप्रतिम फलंदाजी, 19 धावा. वाह वाह वाह, काय बॅटिंग केल्या. भूषण भोईरचं कौतुक करावं लागेल, चेतन पाटील चँगचंही कौतुक करावं लागेल. काय भागीदारी राहिली आहे या षटकामध्ये. तब्बल 19 धावा बनल्या आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात किती धावा, 9 धावा ऍड केल्या जातील, म्हणजेच 28 धावांचं षटक बंटी सिक्सरसाठी. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला, परंतु स्लॉपी वर्क सर पाहायला मिळाला. लॉंगॉनला अगदी खराब दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. स्लॉपी वर्क आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. ओस मध्ये जबरदस्त बोल बंटी सिक्सर 2727 या टीमचा राहिला आणि स्पेशली चेतन पाटील चँग आणि भूषण भोईर दोन्ही फलंदाजांनी आक्रमकता आणि संयम दाखवत असताना 50-50 ओव्हरमध्ये तब्बल 28 धावा पाहायला मिळाल्या. 19+9 हाच बेनिफिट मात्र त्या षटकाचा पाहायला मिळतो. आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना हेच तुमच्या समवेत घडलं जातं आणि तेच केलं. सध्या चेतन पाटील चँगचा विचार केला तर 10 बॉलमध्ये 18 रन, त्याच्या बॅटमधून 180चा स्ट्राईक रेट. भूषण भोईर 5 बॉल 8 रन सध्या तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत 55 धावा झालेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बंटी 6-2727 या संघाची 55ला 4, 55 लॉस ऑफ 4 विकेट.
अतिशय चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना दोन्हीही फलंदाज पाहायला मिळत आहेत. आता इथून निशांजी जर आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये मॅक्झिमम माइंडसेट असेल की 25 ते 30 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल बनेल आणि आमच्या गोलंदाजांना डेफिनेटली काहीतरी पाठबळ मिळेल फायटिंग करण्यासाठी. सध्या विचार करतायत त्या ठिकाणी मॅच बॉल येण्याची वाट जरूर पाहत आहेत दोन्ही फलंदाज. चेतन पाटील चँग संयम आक्रमकता गेली कित्येक वर्षापासून या खेळाडूची आपण पाहिले तर भूषण भोईरला आपण पाहत आहेत. गोल्डन सिक्स मारण्यामध्ये माहीर असणारा हा फलंदाज सध्या संयम दाखवतोय. एक षटकारासहित तो सुद्धा खेळतोय. 5 बॉलमध्ये 8 रन. तर माइंडसेट यावेळेला असेल गोलंदाजाचं की कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करतील. 65-70 पर्यंत जर आपण रोखलं तर कदाचित अजून एक वर्चस्व गाजवण्याची जरूर ही मॅचला एक ऊर्जा मिळू शकते आणि तेच कदाचित निशांजी पाटील सध्या तरी फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये माइंडसेट असेल. तर नक्कीच खूप चांगली धावसंख्या कालच्या रजनीमध्ये देखील बंटी सिक्सर या टीमने उभारली होती. 100पेक्षा जास्त धावा या स्पर्धेमध्ये करणारा कोणता संघ असेल ना, आज तो बंटी सिक्सर संघ. आणि त्या संघाने आतापर्यंत 4 षटकामध्ये 55 धावा बनवल्यात. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या स्पर्धेमध्ये ज्याने अप्रतिम कामगिरी केली आहे विथ द बॅट विथ द बॉल, आणि ही स्पर्धा त्याच्यासाठी खूप चांगली राहिली आहे. असा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत भोमटे आपल्याला पाहायला मिळते. मागील षटकामध्ये सलगचे 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले होते शेवटच्या 2 चेंडूवरती, आणि या षटकामध्ये तो हॅट्रिकवरती आहे. अनिकेत भोमटे विकेट हॅट्रिकसाठी आहे. इथून विकेट घेतली तर या स्पर्धेमधील 3री विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु समोर भूषण भोईर फॉर्मात असलेला फलंदाज, काय फटके सजवलेत भूषणने. या मॅचमध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. अगदी मेरिटवरती त्याची बॅटिंग राहिली आहे. गोलंदाज तयार. भूषणसाठी वाईड यॉर्करचा प्रयत्न, परंतु इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे आणखीन एक धाव इथे ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाचण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज. त्यांना ठाऊक आहे बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू टाकले तर त्या चेंडूवरती भूषण भोईर मोठे फटके खेळतो, परंतु त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव स्कोरकार्डवरती सर आपल्याला पाहायला मिळाली आहे. होतो कधी कधी ज्यावेळेला लेफ्ट हँड बॅटर येतो त्यावेळेला उजव्या त्याच्या गोलंदाज राऊंड द विकेटने येतात त्यावेळेला थोडीशी तफावत होते आणि तेच झालं होतं. परंतु इथे स्लोवर 1 बॉल पाहायला मिळतो. फक्त बॅकफुटला गेले, कट केले. या बॉलला फिल्डिंग खराब पाहायला मिळते आणि नतीजा काय, 4 धावांची मोहर उमटवली या बॉलवर. मिसफिल्डचा फायदा कितपर्यंत योग्य असतो हे मात्र या बॉलने दाखवून दिलं. चौकार. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर थोडीशी बॅकफुटला गेली, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि बॉल गेला डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी उपयुक्त धावा या मॅचमध्ये भूषण भोईरच्या बॅटमधून. भूषण भोईर षटकार मारतो, भूषण भोईर सिंगल डबल्सही घेतो आणि चौकारही त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. हो, यावेळेस पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनिकेतच्या माध्यमातून चेंडू आलाय डॉट. 60 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बॉलचा खेळ झालाय. आत्माराम लाडकोजी भोईर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. एक क्रिकेट प्रेमी नेहमीच आपण पाहतो प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. आपलं वेलकम आहे. 60ला 4. चांगला बॉल होता. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. चैतन्य या वेळेला ॲप्रिसिएट करत असताना आपल्या गोलंदाजाला अनिकेत भोमटेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. कमबॅक करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 60 वर जाऊन पोहोचली गेले. पण T6 2727 हा संघ या षटकामध्ये थोडाफार स्ट्रगल 2 बॉलमध्ये करत असताना भूषण भोईर, कारण या खेळाडूकडे आहे 60 धावा 4 गडी बाद. पुन्हा एकदा बॉल तयार. तर थोडासा अडथळा निर्माण झालाय. चेतन पाटील चांगला आपण पाहतात. 10 बॉलमध्ये 18 रन, 8 बॉलमध्ये 12 रन. भूषण भोईर महत्वपूर्ण इनिंगला सजवतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सिंगल डबलला महत्व देतोय आणि क्रिकेटमधील बेसिक दोन्हीही फलंदाज जाणतायत आणि त्यामुळे धावांचा वेग सुद्धा वाढताना पाहायला मिळतो. कुठे षटकार मारावा, कुठे चौकार मारावा हे सध्या त्यांनी दाखवून दिले. या वेळेला मिड ऑफला खेळलेत परंतु सॉफ्ट डिसमिसल. भूषण भोईरच्या खेळीचा अंत होत. बॅक टू द डगआउट. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट. 60ला 5. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
ची महत्वाची विकेट या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या आतापर्यंत 60 धावा. चांगल्या स्थितीमध्ये बंटी सिक्सर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता अनिल अंकरेश प्रतिष्ठान खाडी संघाच्या कॅप्टनने चैतन्यने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली. बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं बंटी सिक्सर या टीमला आणि आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये बंटी सिक्सर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु येणाऱ्या चेंडूंवरती इथून जर पाहिलं ना तर चांगली कामगिरी करावी लागेल. नवीन फलंदाज कल्पेश भोईर सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू आहे. पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र संघासाठी यंदाच्या हंगामामध्ये ज्या फलंदाजाच्या आतमधून धावा आलेत ना तोच फलंदाज कल्पेश भोईर मैदानावरती दाखल झाला. इथून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. या परिस्थितीचे आदर्शवत खेळाडू आहेत कल्पेश भोईर. या परिस्थितीमध्ये बॅटिंग करायला त्याला आवडतं. मोठे फटके तो खेळत असतो आणि तोच मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा रनवेमध्ये अडथळा स्वतःला सावरलं अनिकेत बोमटेने, कारण या मॅचमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक पाऊल फार महत्त्वाचा आहे. चेंडू चुकला ना तर खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धावा येताना आपण अनेकदा पाहिल्या. अनिकेत बोमटेचा कंट्रोल पाहायला मिळाला. आतापर्यंत सर 19 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात, परंतु महत्त्वाच्या 3 विकेटी त्याच्या नावावरती राहिलेत. गोलंदाज तयार हो. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. आउटसाईड ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग चेंडूची पाहायला मिळाली आणि तिथून थोडासा चेंडू टॉस होताना देखील पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. चांगली थिंकिंग या वेळेला पाहायला मिळते. अनिकेत बोमटे चौकार आल्यानंतर स्वतःला करत असताना 3 डॉट आणि त्यामध्ये 1 विकेट. 4 बॉल त्यांनी मात्र व्यवस्थित फेकले गेलेत आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण विकेट भूषण भोईरची मिळवली. 60ला 5. सध्या सिग्नल मिळत नाहीये धावसंख्येवर आणि चांगली गोलंदाजी करत असताना अनिकेत बोमटे लाईन अँड लेनचा राजा सध्या यावेळेला दर्शवत असताना 3 विकेट्स महत्त्वपूर्ण मिळवलेत आणि त्यामुळे त्याचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो हाय होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. सबमरिंग डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग, क्या बात है. अनिकेत बोमटे आज विथ द बॅट आणि विथ द बॉलने त्याचा बोलबाला राहिलाय. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःने सिद्ध केलं की बॉल थोडासा खाली राहिला होता. कदाचित बघून जर खेळला असता तर डेफिनेटली चांगल्या धावा आल्या असत्या, परंतु इथे षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत, ज्यामध्ये अनिकेत बोमटेची 2 षटकं पाहायला मिळाली. 19 धावा आणि 3 गडी बाद. 9.50चा इकॉनॉमी या वेळेला मेंटेन केला गेला. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॉलिंग बाय अनिकेत बोमटे. 5 षटकांचा खेळ अखेरीस 12च्या करंट रन रेटने सध्या बॅटिंग करत असताना बंटी सिक्सर टीम जाऊन पोहोचते या वेळेला 60 या धावसंख्येवर. निशांतजी काय म्हणतील मी तुमच्यापर्यंत येतोय. शेवटचं षटक आणि अंतिम षटक पाहायला मिळतं. या 6 बॉलमध्ये एक चांगला माइंडसेट गोलंदाजाचा आणि फलंदाजाचा असेल तर नक्कीच सेट बॅटर मैदानावरती चेतन पाटील आहे आणि तो स्ट्रायकिंग एंडवरती असेल. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 18 धावा आलेत आणि ती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघाच्या हितासाठी आहे, कारण चेतन पाटील आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये खेळतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने देखील आला आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती असेल. परंतु काय कमबॅक केलं अनिकेत बोमटेने. षटक क्रमांक पहिले टाकत असताना त्याच्या अगदी 14 धावा आणि तदनंतर षटक क्रमांक 2 वैयक्तिक सुतरचं टाकत असताना फक्त आणि फक्त त्याने 5च धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट एकंदरीत आपल्या स्पेलमध्ये घेतल्यात. त्याचं कौतुक करावं लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तुषारजी पाटील आणि सचिनजी भोईर यांनी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा दिलेत या चॅम्पियन प्रीमियर लीगला. आणि शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा फिल्डर ॲड करावा लागेल. भरपूर जास्त वेळ घेतलाय चैतन्य खारखंडी. भरपूर जास्त वेळ घेतलाय 5 षटकांसाठी. त्यामुळे तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ॲड करावं लागेल. गुणलेखकाचं देखील कौतुक करावं लागेल. स्कोररचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीने त्याने लक्ष केंद्रित केलं. कारण या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा संघाने 5 षटकांसाठी जास्तीचा वेळ घेतलाय ना तेव्हा तेव्हा इनफिल्डमध्ये शेवटच्या षटकामध्ये फिल्डर ॲड होताना आपण पाहिलंय. महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत 60 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. गोलंदाज तयार संतोष वळवी आणि संतोषच्या विरोधात आक्रमण केलाय चेतन पाटील. चांग अप्रतिम फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. स्वीट स्पॉटला बॉल बरोबर कनेक्ट झाला आणि सरळ बॉलने मात्र यावेळेला वेध घेतला बाउंड्री लाईनचा आणि सरळ 6 धावा येत असताना ही ताकद आहे या फलंदाजाची. अगोदर तो वेळ घेतो, त्यानंतर त्याचा नॅचरल खेळ दाखवतो. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आतापर्यंत 31 बॉल झालेत निशांतजी आणि 31 बॉलमध्ये एवढा संयम आणि आक्रमकता जी दाखवले
ती अप्रतिम. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. मग तो संयम यावेळेला बाळगला पाहिजे. ते मात्र चेतन पाटील चांगने यावेळेला जरूर दाखवलं. एक बंधू जरी बाद झाला तरी सुद्धा मी या ठिकाणी खेळपट्टीवर राहीन आणि धावा खोऱ्याने वाहीन आणि तेच केले चेतन पाटील चांगने. पहिलाच बॉल लो फुलटॉस बॉल होता. या बॉलला कधी कधी निशांजी पाटील विकेट सुद्धा मिळते, परंतु बॉर्डर हँडचा चांगला वापर केला. टायमिंग प्रॉपरली यावेळेला यूज केलं आणि सरळ बॉलला मात्र पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. 66 ला 5 6व्या षटकातील पहिल्या बॉलचा सध्या खेळ होत असताना चेतन पाटील चांगचा विचार केला तर 11 बॉलमध्ये 24 रन त्याच्या बॅटमधून येत आहे. संतोष वळवी 6 पहिल्याच बॉलवर दे खरपूस समाचार घेतला गेलाय. त्यामुळे अंडर प्रेशर आता बॉलिंग होईल का हा सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल तो अनिल अँड अंकलेश प्रतिष्ठान या संघाच्या डगआउटमध्ये. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव येतो, संघावरती दबाव येतो, कारण स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने मागील षटकामध्ये सर कमबॅक केलं, कारण सुरुवातीच्या 4 षटकामध्ये भरपूर साऱ्या धावा, परंतु अनेकेत बोमटे बॉलिंग ट्रॅकवरती आला, विकेट घेतल्या, दबाव टाकला, परंतु संतोषच्या पहिल्या चेंडूवरती चेतन पाटील चांगच्या बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. संतोष वळवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील समोरच्या दिशेने सुरेख फटका आहे, परंतु लॉंग ऑनला त्या ठिकाणी अतुल आहे, अतुलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, परंतु चेंडूची फेकी थोडीशी वाईट राहिली आणि ते 2 धावा कन्सीड झाल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली होती तब्बल 68 धावा आणि चेतन पाटील चांग आतापर्यंत 26 धावांचं योगदान या सामन्यामध्ये दिलेलं आहे. 2 बंधूंची जोडी सलामीला आली. एका बाजूला जितेश पाटील बंधू आणि त्याच्या सोबतीला चेतन पाटील सलामीला आले. जितेश पाटील बंधू बाद झाले, परंतु काय सर जबरदस्त डाव सावरलाय चेतन पाटील चांगने. संयमी खेळ त्याचा पाहायला मिळाला. तुम्ही त्याच्या संयमाचा अगदी उल्लेख केला. ज्या खेळाडूकडे संयम आहे ना असा खेळाडू आहे चेतन पाटील चांग. सिंगल डबल्स घेत असतो आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पुस्तकातील शास्त्रीय फटके जे असतात ना तसे फटके तो सजवत असतो. याही मॅचमध्ये तशाच प्रकारे त्याच्या बॅटमधून फटके आलेत आणि धुवाधार खेळी आतापर्यंत चेतन पाटील चांगने साकारली आहे या मॅचमध्ये. जबरदस्त संयमी खेळी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 26 रन त्याच्या बॅटमधून येत असताना आणि शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळाले. असेच फटके मात्र यावेळेला आलेले नाही आहेत, अशाच धावा आलेल्या नाही आहेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत मग ते ऑफ ड्राईव्ह असतील, क्लासिकल ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहिलं तर लेट कट खेळले, त्यानंतर ऑन ड्राईव्ह खेळताना पाहायला मिळाले, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, त्यानंतर लो फुलटॉस बॉलला पिकअप शॉट आपण पाहू शकलात. हे जे शॉट सिलेक्शन आहेत ते अप्रतिम पाहायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये फॅन्सी शॉटने जास्तीत जास्त धावा येतात, परंतु प्रॉपरली जर तुम्ही क्रिकेटिंग शॉट खेळतील तर धावा येतीलच. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅकफुट पंच केलाय, चाबुक शॉट. व्हॉट अ शॉट बाय चेतन पाटील चांग. टायगर अभी जिंदा है असं दर्शवणारा हा फटका. 4 रन. मधून आलाय चौकार. काय जबरदस्त फटके आजच्या मॅच मध्ये चेतन पाटील चांगने सजवलेत. काय जबरदस्त फ्लिक, काय जबरदस्त पुलचा फटका, कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर कटचे अप्रतिम फटके. खऱ्या अर्थानं त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागावी ना इतका तो उठून दिसलाय, परंतु दृष्ट लागू नये या खेळाडूला ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय अप्रतिम खेळ राहिलाय चेतन पाटीलचा. इथे आणखीन एक उडवलाय ऑन साईडला मिड विकेटला, त्या ठिकाणी फिल्डर आहे आणि चेतन पाटील चांगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. त्याच्या फलंदाजीला दृष्ट लागली असंच म्हणावं लागेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते आणि चेतन पाटील चांग निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. टीम 94 कामन संघाचा कॅप्टन आणि पतो पॅकर्स जुचंद्र संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टननी यायचे टॉस करण्यासाठी. टीम 94 कामन आणि पतो पॅकर्स टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. यानंतर आपला सामना असणार आहे
जबरदस्त खेळ साकारला, झंझावत पाहायला मिळाला. चेतन पाटील चँगचा ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. थोडासा कमी गतीने चेंडू टाकला होता आणि तिथून जर पाहिलं तर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु उत्तम दिंडा त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. काय टेलिकास्ट आहे जे TC लाईव्ह, TCP लाईव्हचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने क्षणचित्र टिपली जातात शेवटपर्यंत चेंडूवरती नजर कॅमेरामॅनची सर आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला वर्क आतापर्यंत राहिलाय. सुपर बॅटिंग ज्या पद्धतीने चेतन पाटील चँगचा फटका जो पाहिला क्रॉस बॅटचा आणि त्यानंतर मात्र विकेट जरूर मिळाले आणि त्यानंतर बाईच्या स्वरूपात बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. भावीच्या बॅटमधून अजूनपर्यंत धाव तर आलेली नाही आहे, परंतु संघाला यावेळेला धाव फायदेशीर ठरेल. 73ला 6, 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न होत असताना आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला चेतन पाटील चँगच्या बॅटमधून. 214.89चा जो स्ट्राईक रेट, 4 चौकार आणि 1 षटकार. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॅटिंग. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, मात्र कॅच ड्रॉप झालाय आणि पाहता 2 रन्स तर कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 76. 76 धावा आणि 77 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय बंटी सिक्सर 2727 या टीमने. अनिल अंकलेश, प्रतिष्ठान खार्डी या संघासमोर मॅचला जरूर यावेळेला रंगत येईल यात ती मात्र शंका नाहीये. शिवाजी बुरे साहेब सध्या आपल्याला पाहायला मिळतात, या व्यासपीठावर आहेत. केदार साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकताय. जय मात्रे स्वतः ॲज अ कॅप्टन आणि त्यानंतर आपण पाहतायत जे स्वतः या ठिकाणी नेहमीच आत्माराम लाडकोजी भोईर साहेब, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच बरोबर पाठीमागे अशोकजी राऊत साहेब यावेळेला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा वेलकम असेल. जाऊया आपण टॉस टाईमची वेळ झाले आणि या आपण टॉस टाईम आणि अक्षयजी साटम त्या ठिकाणी असतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सध्या ही मॅच समरी पाहायला मिळते. चेतन पाटील चँग 14 बॉलमध्ये 30, जितेश पाटील 8 आणि त्यानंतर 6-0-0-12. भूषण बोरीच्या बॅटमधून 12 संयमी खेळी, 76ला 6, 8 एक्स्ट्रा आणि 12.67चा करंट रन रेट. त्यानंतर जितेन देवळीकर 2 षटक 12 धावा, 2 विकेट 6चा इकॉनॉमी. अनिकेत बुमटे 2 षटक 19 धावा, 3 विकेट 9.50चा इकॉनॉमी. जय तांगडी 1 षटक 19, महाग संतोष वळवी 15 धावा स्लॉग ओव्हरमध्ये. फॉलोअप विकेट 10ला 1, 25ला 2, 25ला 3 अशा प्रकारचे विकेट्स गेले आणि त्यानंतर 77चं लक्ष समोर ठेवलं गेलंय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अक्षयजी साटम जॉईन होती. थँक्यू केदारनाथजी साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. छापा आणि काटा महत्वाचा मॅच, दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. केदारबाईंच्या शुभ हस्ते टॉस, कॉइन स्पिन करतोय. 94 कॉलिंग करतोय. टेल असा कॉल, हेड आलाय. थँक्यू केदारनाथजी, आपण असं नसतं व्हायचंय. टॉस जिंकलाय पतुपायकर टीम, कॉंग्रॅच्युलेशन. निर्णय काय आहे? बॉलिंग. अशा महत्वाच्या मॅचमध्ये टॉस किती मॅटर करतो? हो, टॉस खूप मॅटर करतो. आणि एकंदरीत 394 हा संघ आहे समोर, तर एकंदरीत किती धावसंख्या रोखण्याचा इरादा आहे? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि असे कोणते गोलंदाज आहेत जे आतापर्यंत तर चांगली कामगिरी केली, अजूनही चांगली कामगिरी त्यांच्याकडून तुम्हाला हवे? नाही, सगळे बॉलर आहेत, बघितले मी काल, चांगली पण टाकतात. प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस आहेत? हो, थोडाफार चेंजअप करतो. आणि या चॅम्पियन प्रीमियर लीग विषयी थोडं 2 शब्द. काल पण मी खूप चांगली स्पर्धा आयोजित केली, 2 दिवसावर केली. सगळ्या मुलांनी खूप मेहनत केली. मी आता एकाचं नाव नाही घेऊ शकत, सगळ्यांनीच चांगली मेहनत केली. क्या बात आहे, चांगलं वक्तव्य. 94 टॉस जिंकला असता तुम्ही एक असता. फिल्डिंग आता बॅटिंग करायची आणि बॅटिंग करताना 6 ओव्हरमध्ये एक टोटल मनामध्ये काय आहे? 70+. आणि असे बॅटर जे चालले पाहिजे, मागील मॅच राहील आतिश चालला, त्या व्यतिरिक्त इतर बॅटर? अकबरदा आहे, हेमंत भाऊ आहे, अजून आहेत भरपूर बॅट्समन. टीम 94 बऱ्याच साऱ्या प्रीमियर लीग खेळत असतो, मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात, तर तुमच्या पॅकरचा धन्यवाद कसं व्यक्त कराल? आमचा पॅकर तर सर्वांनाच माहिती आहे. आणि एकंदरीत चॅम्पियन प्रीमियर लीग यंदाचा हंगाम 2-3 दिवस होते आणि या ग्राउंडवरती ही स्पर्धा राहिली आहे. जबरदस्त मॅनेजमेंट केलं आहे. आयोजकांविषयी काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे, सर्वांनी खूप मेहनत घेतली या आयोजनासाठी. नक्कीच तुम्हाला देखील ऑल द बेस्ट. तर टॉस जिंकलेला आहे टीम पतुपायकरने. वन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. होणारा मॅच 6 ओव्हरचा आहे. पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे जाऊया. 2 दिग्गज समालोचक त्या ठिकाणी आहेत, प्रमोदजी शेडगे सर आणि निशांतजी पाटील सर. थँक्यू JTC लाईव्ह, थँक्यू TCP लाईव्ह, धन्यवाद.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमला विजयासाठी 77 धावांचं लक्ष्य. JTC लाईव्ह NTC लाईव्ह प्रक्षेपण सध्या यूट्यूबवर आपण पाहू शकतो. हॅलो हॅलो आदितजी पाटील, त्यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदितजी पाटील. शिवाजी पुरे साहेब आपली वाट पाहत आहेत. 77 धावांचं लक्ष्य. अतिशय सामना चुरशीचा पाहायला मिळेल का? प्रत्येक प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले. सुपर 6 मधली पहिली लढत आणि यानंतर पत्तू पॅकर्स आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश भोईर युवा कार्यकर्ता, पत्तू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. त्यांचा दोनात करणारा आहे हजरतभाई शेख अँड संजयभाई म्हात्रे. या दोन व्यक्तिमत्वाने टीम 94 कॉमन टीमला खूप पुढे घेऊन जात असताना बॅकबोन जरूर पाहायला मिळतात. आणि मंदार म्हात्रे मॅडी हे टीम मेंटॉर सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग अकबर शेख असेल, राहिल अन्सारी, सुनील रावत, हेमंत कामणकर, सध्या टीम 94 कॉमन या टीमला अतिशय चांगलं योगदान देत असताना 77 धावांचं लक्ष्य 36 बॉलमध्ये. चैतन्य खारकंडीला आपण पाहत आहेत. अनुभव आहे या खेळाडूकडे, नो डाऊट अबाउट इट. आणि ॲज अ प्लेअर म्हणून अतिशय सुंदर क्रिकेट त्यांनी सातत्याने हाताळले गेलंय. ॲज अ कॅप्टन म्हणून सध्या रोल अदा करताना पाहायला मिळतात या टीमचा. तर एका साईडला आपण पाहिलं तर हितेश चौधरीला आपण पाहत आहेत. सामन्याला होते सुरुवात. सध्या सॅम थोडेसे निराश, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. कनुज पाटीलने 3 बॉल जे हाताळले होते ना, त्याच लाईन अँड लेंथला जर कदाचित स्वीकारलं असतं तर कदाचित त्यांचा संघ सुपर 6 मध्ये पाहायला मिळाला असता. अप्रतिम चांगला बॉल होता यावेळेला. व्हाईट यॉर्करने या बॉलची सांगता होत असताना आपण पाहू शकतायत. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. या धावसंख्येवर मितेश शिंगोटे विथ द बॅटने चांगली कामगिरी केली नाही, परंतु विथ द बॉलने मी चांगली कामगिरी करू शकतो या पहिल्याच बॉलवर त्याने प्रात्यक्षिक दाखवलं. ग्रेट डिलिव्हरी. ऑफ साईडला अप्रतिम चांगला फटका होता. ड्राईव्ह खेळला होता. 1 रन तर मिळेल. सर्कलमध्ये थोडीशी मिसफील्डचा फायदा मिळाला. बॅकअप चांगला मिळतोय. तत्पूर्वी पाहता पाहता जितेश पाटील बंधू पुढे आले. 2 रन्स मिळतील. 2 बॉलचा खेळ झालाय. ते धावा सेव्ह करणं खूप गरजेची गोष्ट असते, कारण जेव्हा तुम्ही सर्कलमध्ये असता, पॉवर प्ले सुरू असतं, अशा वेळेला तुम्हाला चाणाक्षपणा खूप दाखवावा लागतो. विदिन सेकंदामध्ये बॉल जेव्हा येतो आपल्याकडे त्यावेळेला तुम्हाला एक्सलंट कामगिरी करावी लागते. ते झालं नाही. 2 रन मिळत आहेत चैतन्याच्या बॅटमधून. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यावेळेला पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन मिळतील चैतन्य खारकंडीच्या बॅटमधून. आणि पाहता पाहता पुन्हा एकदा मात्र यावेळेला सर्व काही घडतं ते प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून. 3 रन्स मिळतील. ओव्हर थ्रूच्या स्वरूपात 1 रन अजून एक्स्ट्रा ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर चैतन्याच्या बॅटमधून 5 धावा येत असताना 3 बॉलमध्ये 77 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. निशांतजी पाटील पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, ही प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले. तर नक्कीच या मॅचमध्ये स्टार्टअप मुवमेंट क्रिएट करायचं असेल ना, तर या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील, कारण 77 धावाचं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. आणि इथून सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. चैतन्य खारकंडी आणि त्याच्या सोबतीला आहे ते चौधरी सोनिका माता मालवडी या संघाच्या माध्यमातून त्याला आपण खेळताना पाहिलं आहे. सिटी एमर्जिंग क्रिकेट भिवंडीमध्ये देखील तो खूप चांगला खेळतो, परंतु आज अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 77 धावाचं मोठं टार्गेट आहे. आणि समोर मितेश शिंगोटे एक आक्रमक गोलंदाज, एक गुणवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे.
फक्त 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 5च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. मितेश शिंगोटे बॉल इन ट्रॅकवरती राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस पुढे आले खेळण्यासाठी लॉंग ऑफला त्या ठिकाणी जितेश पाटील बंधू आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल इथे पाहायला मिळते आणि सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एवन जोडी प्रणय जिरायकर आणि प्रमोदजी देवळीकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. परंतु इथून चांगला खेळ या टीमला करावा लागेल. 4 बॉलचा खेळ झालाय, 6 धावा झालेत. मितेश शिंगोटे चांगली गोलंदाजी करताना जीवाची आकांक्षा करत गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्या संघ सहकार्याकडून तेवढी सुरेख साथ मिळत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक एक रन तर डेफिनेटली मिळेल. मितेश यासाठीच ओळखला जातो की फलंदाज कोणता आहे, कसा खेळतो, त्याचा परफॉर्मन्स काय आहे, यापेक्षा मी माझी चांगली गुणवत्ता सिद्ध करेन आणि त्या मेरिटवर मात्र या वेळेला ती चांगली लाईन मेंटेन करत असताना पाहायला मिळतो. आणि चैतन्य असा खेळाडू आहे की मेरिटवर खेळणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. बरोबर त्या बॉलला रीड करतो. तो गोलंदाज कसा आहे त्यापेक्षा मी माझी गुणवत्ता कशी सिद्ध करेन हे त्याने सातत्याने दर्शवून दाखवून दिलंय. त्यामुळे एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 7-0 स्टार्ट तर थोडीशी संतगतीने झाले. अप्रतिम चांगला बॉल होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल थांबून आला होता आणि सरळ चेतन पाटील चँगच्या हातामध्ये पहिला हा शेवटचा बॉल विसावला गेलाय. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ होत असताना आफ्टर 1 ओव्हर्स आपण पाहिलं तर बंटी सिक्सर 2-7 या टीमची धावसंख्या 10-1 होती, परंतु इथे 7 धावा कोणताही गडी बाद झालेला. त्यामुळे निशांतजी जर आपण पाहिलं तर सेफ विकेट आहेत. दोन्ही फलंदाज जमेची बाजू ही स्पेशली राहिले आणि त्यामुळे आपण पाहिलं जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर टिकून राहता धावा ऑटोमॅटिकली येण्यास सुरुवात होते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याने भरपूर कमी धावा खर्च केल्यात. चैतन्य खारखंडी हे ते चौधरी दोन्ही 11वा फलंदाज आहेत आणि त्यांना शांत ठेवलंय पहिल्या षटकामध्ये. अवघ्या 7च धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. परंतु येणारे 30 चेंडू आणि आणखीन 70 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. नो डाऊट 50-50 ओव्हरचं षटक देखील आहे या स्पर्धेमध्ये. त्या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या डावामध्ये बंटी सिक्सरने तब्बल 28 धावा त्या षटकामध्ये घेतल्या, कारण अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली होती. भूषण भोईरच्या बॅटमधून आलेला षटकार, तदनंतर चेतन पाटील चँगने धुवाधार खेळ त्या षटकामध्ये केला. परंतु इथून अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमलाही तो तशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. चैतन्याच्या बॅटवरती बॉल खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आले. चांगल्या फॉर्मात आहे. अप्रतिम तो बॅटिंग करतोय, परंतु या सामन्यामध्ये त्याला चांगला खेळ करावा लागेल. षटक क्रमांक 2 बॉल इन ट्रॅकवरती रुपेश मोरे राईट आर्म राऊंड विकेट. व इथे कमी गतीने खोलात टाकलाय. जबरदस्त चेंडू, व्हॅरिएशन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती गती कमी केली आहे. गतीचा वेग जर पाहिला तर कुठेतरी कमी पाहायला मिळाला. कमी गतीने हा चेंडू टाकलाय. अगदी खोलात टाकला होता. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. फुटवर्कचा वापर झालाच नव्हता, पाय चाललेच नव्हते आणि इथे चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. मग तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर धावा या तुमच्या बॅटमधून अगणित असतील. परंतु इथे जर आपण पाहिलं तर रुपेश मोरेने बरोबर हेरलं होतं. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. चैतन्य कारखंडीच्या बॅटमधून येईल 1 रन. जितेश पाटील बंधू बॉलला फील्ड करेल, तत्पूर्वी सिंगल मिळते. या सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. निशांतजी ज्या वेळेला सुरुवात चांगली होते, 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग होते, त्यावेळेला मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात. अन्यथा दबावाखाली खेळताना बरेच विकेट हे मात्र सातत्याने जातात. जसं आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंगमध्ये धावा आल्या होत्या परंतु विकेट्स गेले होते. परंतु इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत विकेट नाही आहेत. धावा थोड्याफार कमी येताना पाहायला मिळतात. भरपूर कमी धावा इथे चौधरीला आक्रमक व्हावं लागेल. मोठे पटके खेळावे लागतील. गोलंदाज तयार हो. यावेळेस कोलवटापर्यंत चेंडू होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी काऊ कॉर्नर फेसला. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केला आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता परंतु फिल्डिंग चांगली राहिली. फक्त 2च धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 10 धावा. आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून या डावामध्ये जर आपण पाहिलं ना तर खोलवर टप्प्याने चेंडू टाकले गेलेत. फलंदाजाला रीड केलंय आणि तदनंतर गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. इथे देखील खोलात टाकला होता परंतु खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता हितेशने, परंतु मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकलेले नाही आहेत. फक्त आणि फक्त 2च धावा त्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. हो यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका खेळायचा होता. आणखीन एक चांगला चेंडू. वा काय गोलंदाजी करतायत रुपेश मोरे. अप्रतिम चेंडू, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने इथे DRSची मागणी केली आहे वाईटसाठी.
आमचे तिसरे पंच पाणी करतील. चांगला चेंडू होता, थोडीशी बॅकफुटला आले होते, बॅटचा पेस ओपनही केला होता, परंतु कुठेतरी जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचं अंतर भरपूर लांबचं होतं आणि त्याचमुळेच की काय हा चेंडू डॉट पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने लगेच पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलाय. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील वाईट बॉल आहे की नाही. अशोक राऊत सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर 6 मधला पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय बंटी सिक्सर, बंटी दादा यांचा संघ. आतापर्यंत चांगली कामगिरी या संघाने केलेली आहे. कालच्या रजनीमध्ये काय खेळ केला होता, धुवाधार खेळ. आजही जर पाहिला तर झंझावत खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. अनिल अंकुश प्रतिष्ठान या टीमसाठी देखील हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल टॉप 3 मध्ये दाखल होईल. आणि टॉप 3 मध्ये जर पाहिलं ना, सुरुवातीचे 3 संघ जे असतील त्या संघामधील सर्वात जास्त स्ट्राईक रेट ज्या संघाचा असेल ना, तो संघ फायनलमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथे स्ट्राईक रेट देखील फार महत्त्वाचा आहे. किती फरकाने विजय तुम्ही संपादन करता हे देखील इथे ग्राह्य धरलं जाईल. आणि या सर्व गोष्टी इथून जर पाहिलं, टीमचा स्ट्राईक रेट देखील आपल्याला पाहायला लागतो आणि खऱ्या अर्थानं रन रेट असतो. या सर्व गोष्टी पाहायला लागतात, कारण संपूर्ण फलंदाजाचा स्ट्राईक रेट आपण पाहतो, परंतु संघाचं स्ट्राईक रेट, रन रेट देखील फार महत्त्वाचं असतं. इथून जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली ती फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती. ते वाईट बॉल आहे की नाही अगदी पाहिलं जाईल. ज्या पद्धतीनं हा चेंडू पाहायला मिळाला, रुपेश मोरे चांगली गोलंदाजी, फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय. दबाव टाकलाय सर दोन्ही फलंदाजांवरती. ज्या पद्धतीनं हा दबाव इथे चौधरीला सलामीला पाठवलाय आणि कुठेतरी हा निर्णय चुकलाय की काय, कारण त्याच्या बॅटमधून सर धावा येत नाही आहे. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 3च धावा. चैतन्याच्या बॅटमधून देखील 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 7च धावा. दोन्ही सलामीवीर फलंदाजाने निराश केले असंच म्हणावं लागेल, परंतु इथून आक्रमकता दाखवावी लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इनफिल्डच्या वरून जरूर खेळले गेलेत. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर वॉट फिल्डिंग, काय फिल्डिंगचा दर्जा रवी डबलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर फिल्डिंग. हेच तुमचं क्रिकेटचं डेडिकेशन असावं लागतं निशांतजी. जेव्हा तुम्ही ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅटर म्हणून तुम्ही येता त्यावेळेला तुमचे 100% द्यावे लागतात ॲज अ पर टीम मागे. आणि तेच मात्र यावेळेला रवी डबलेने करताना आपण पाहिलं. चांगली मेहनत, चांगली जिद्द, चिकाटी यावेळेला दाखवली गेले. अफलातून मात्र यावेळेला फिल्डिंग पाहायला मिळते. 12-0 5 बॉलचा खेळ झालाय. धावा थांबवलेत. पहिल्या 2 षटकात पॉवर प्लेच्या पॉवर पॅक बॉलिंग सध्या तरी होत असताना पाहायला मिळते. रुपेश मोरे एक सुद्धा बाउंड्री नाहीये. खूप चांगली माहिती संकेत यावेळेला देत असताना नीरज किनीला आपण पाहतायत, स्वतः ऑर्गनायझर आहेत. 12-0 5 बॉलचा खेळ झालाय. बाउंड्रीच्या शोधामध्ये आहेत दोन्ही फलंदाज. चांगला बॉल, पुन्हा एकदा सबमरिंग डिलिव्हरी. वार रुपेश मोरे, काय बॉलिंगचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतो. यावेळेला मी तर म्हणेन निशांतजी पाटील प्रतिभेचा महासागर म्हणून रुपेश मोरे याच्याकडे पाहिलं जातं असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही गोलंदाजाने इम्प्रेस केलं. सुरुवातीला मितेश शिंगोटे फक्त 7च धावा या षटकामध्ये, फक्त आणि फक्त 5च धावा रुपेश मोरे या गोलंदाजाने खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी फलंदाजांसाठी धुक्यात हरवणारी वाट राहिली आहे. धुंडो रे साजना अशी म्हणणारे असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर धावा येत नाही या फलंदाज दोन्ही संघर्ष करतायत आणि इथून सुरुवातीच्या 2 षटकामध्ये दोन्ही फलंदाज शांत राहिलेत. त्यासाठी फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल, गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत बंटी सिक्सर या टीमने केलेली आहे. धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची गोलंदाजी, धावा थांबवणारी खरी ताकद म्हणजे तुमची फिल्डिंग. आणि या दोन्ही क्षेत्रामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर बंटी सिक्सर हा संघ चांगली कामगिरी करतोय. संघाचं नेतृत्व जितेश पाटील बंधू खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजांनी युटिलाइज केलाय. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी मितेश शिंगोटे ज्याने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम खेळ केला होता तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर चैतन्य कारकंडी मागील मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग त्यांनी साकारली होती. या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करतोय, परंतु या खेळाडूकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे मोठे फटके आहे. कोणत्याही क्षणी मोठे फटके खेळण्याची ताकद ठेवणारा खेळाडू आहे चैतन्य कारकंडी. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती मितेश शिंगोटे राऊंड विकेट.
हो इथे ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि ते वाईट यॉर्कर वा जबरदस्त चेंडू खेळण्याचा प्रयत्नच केला नाही आणि चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलचे जे पर्सेंटेज आहेत ना ते जवळजवळ आपण पाहिलं तर 85% आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट, पहिल्या षटकातील, दुसऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट, तिसऱ्या षटकातील पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. म्हणजे धावांवर परिपूर्णतः लगाम लावलाय. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय अंडर प्रेशर. हा शॉट जरूर खेळला गेला होता. कल्पेश भोईर कोणती मिस्टेक करणार नाही आहेत आणि अखेरकार मितेश शिंगोटेने यावेळेला सांगितलं बॅटिंगमध्ये मी कमकुवत ठरलो परंतु गोलंदाजीमध्ये मी कमकुवत ठरणारा नाहीये. हार ही माझ्या रक्तात नाहीये. इथे फलंदाज बाद होताना 12ला पहिला धक्का. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट चैतन्य खारखंडी ॲज अ कॅप्टन ॲज अ बॅटर बॅक टू द डग आउट. अक्कू जाणून आहेत की मास्टर माइंड गोलंदाज कोण आहे तर मितेश शिंगोटे. जितेंद्र देवळीकर सध्या बॅटिंग एंडकडे येत असताना पाहायला मिळतोय. कल्पेश भोईरने चांगला झील टिपला गेला. गुड जजमेंट. संघाची धावसंख्या 12. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार पाहायला मिळतो. प्रत्येक चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना पडलेलं एक गोड स्वप्न ते कोणतं असेल तर ते आहे चॅम्पियन प्रीमियर लीगचं. सीझन 2 आपण सध्या पाहत आहेत. आयोजकांनी घेतलेली मेहनत, रात्रंदिवस कष्ट या मात्र मेहनतीला सलाम आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डेफिनेटली केला गेला होता. जितेंद्र देवळीकर आल्या मात्र फक्त बॉलला दिशा दिली गेली. सिंगल मिळते. हलकीशी एज असावी आणि त्यामुळे विशाल नाईक सर सुद्धा त्या ठिकाणी दर्शवत आहेत. संघी पंचांची भूमिका सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने राहिली. आतापर्यंत आपण विचार केला तर चारही पंचांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संघाची धावसंख्या 13वर जाऊन पोहोचली गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मितेश शिंगोटे लाईन अँड लेन्सचा राजा आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. राऊंड द विकेटने मास्टर माइंड बॉलिंग सध्या तरी करत असताना चांगला बॉल होता. चांगला खोलवर बॉल पाहायला मिळतो. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना जितेश पाटील बंधू पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14वर जाऊन पोहोचले गेले. निशांजी पाटील इथे आपण पाहिलं तर आता 20 बॉल आणि 63 रन. फक्त आता इथे गोल सेट करायचा असेल, जर या धावा अचीव करायच्या असतील तर तुम्हाला आता षटकार आणि चौकारांचा पाडा बोलावा लागेल. तर नक्कीच गरज बनली आहे संघासाठी. षटकार आणि चौकार मारावेच लागतील. दबाव टाकलाय, पूर्णपणे दबाव टाकलाय. मोठा फटका आतापर्यंत या डावामध्ये आलेलाच नाही आहे आणि तोच मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी जितेंद्र देवळीकर करतोय. ते जर पाहिलं तर सिंगल मिळाली. सेकंडचा त्या ठिकाणी कॉल केल्या परंतु धावाच्या स्वरूपात इथे चौधरी इथे बाद झाला. विकेट सॅक्रिफाईस केले असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करत होता त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नव्हत्या आणि धावाच्या स्वरूपात इथे चौधरी बॅक टू द पेव्हिलियन. चांगला बॉल गॅदर करत असताना आपण पाहिलं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 15 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या टीमने अतिशय चांगली बॅटिंग केली होती, अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या टीमने, तो संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला सातत्य हे मात्र सातत्याने तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. त्यामुळे भूतकाळ जर तुम्ही सतत डोक्यामध्ये ठेवला
तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले, ऑन द राईज खेळत असताना एक नंतर डेफिनेटली मिळेल. कल्पेश भोईर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ, अखेरीस 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता 50-50 ओव्हर्समध्ये जर आपण पाहिलं तर इथे धावा जास्तीत जास्त कुटाव्या लागणार आहेत. इथे जर धावा जास्तीत जास्त आल्या तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील. तर नक्कीच महत्वाची मुवमेंट आहे या षटकामध्ये आणि ती मुवमेंट क्रिएट करावी लागेल कारण 50-50 ओव्हरचं चॅलेंज आहे. या षटकामध्ये 12पेक्षा जास्त धावा बनवल्या तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील आपण ॲड होताना पाहिलेत. कारण ज्या पद्धतीने बंटी सिक्सर या टीमने 50-50 ओव्हर चॅलेंजमध्ये तब्बल 28 धावा घेतल्या होत्या आणि धावफलकावरती भरपूर साऱ्या धावा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम रात्र, शेवटची रात्र आज या स्पर्धेचा सांगता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुपर 6चे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या व्यासपीठावरती SP मारवी संघाचे संघ मालक भावेशजी भोईर उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे ॲक्टिव्ह मेंबर आदित्य पाटील दादांना देखील तुम्ही पाहताय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर केदार काका यांना देखील तुम्ही पाहताय, आपलं देखील हार्दिक स्वागत. तदनंतर आत्माराम लाडकोजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. काय जबरदस्त कामगिरी बंटी सिक्सर. बंटी सिक्सर या संघाने जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या सामन्यामध्ये केलेली आहे. अधिराज्य गाजवल्या आतापर्यंत या खेळामध्ये, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला करावा लागेल. 18 चेंडू आणि 61 धावांची आवश्यकता आणि सर्वात जास्त फॉर्मात असलेले फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अनिकेत भोमटे आणि त्याच्या सोबतीला जितेन देवलीकर हे 2 फलंदाज तुम्ही पाहताय. आणि खऱ्या अर्थानं 50-50 ओव्हर चॅलेंजमध्ये या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल या टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अक्षय पाटीलला आपण पाहतोय. अक्षय पाटीलने आतापर्यंत 3 सामने खेळल्या आणि तिन्ही सामन्यामध्ये 50-50 ओव्हरचं षटक त्यांनी हाताळलंय आणि 50-50 ओव्हरमध्ये अक्षय पाटीलचा बोलबाला राहिलाय. कारण समोरील संघाला 12पेक्षा जास्त धावा त्यांनी बनवून दिलेला नाही आहे. पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळतोय. आज बंटी सिक्सर या टीममध्ये त्याची वर्दी लागली आहे आणि ॲज अ गोलंदाज म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, थोडीशी मिस फिल्डिंग, फिल्डर चाचपडले आणि लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 18 धावा. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर बॉलला जरूर पिच केला गेला होता आणि तिथून क्रॉस बॅटचा वापर केला होता अनिकेत भोमटे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 41 धावा, नॉट आऊट, सुपर बॅटिंग केली होती. त्याच कदाचित खेळीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा करावी लागेल. अनिकेत भोमटे एक संकटमोचक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, परंतु आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. 18ला 2. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 50-50 ओव्हर सध्या सुरू आहे. 17 बॉलमध्ये 59 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला चांगला फटका अनिकेत भोमटेच्या बॅटमधून. हाय क्लास, अप्रतिम आपण पाहताय षटकार. वॉट शॉट, क्लास टायमिंग. पहिला षटकार या सेकंड इनिंग मध्ये. दुसऱ्या डावामध्ये अनिकेत भोमटेच्या बॅटमधून 6.
काय त्याचा खेळ राहिला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. थोडीशी फ्लाईट दिली होती या चेंडूवरती आणि तिथून जर पाहिलं तर बॅट स्विंग प्रॉपर होता, परंतु एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी आणि सेफ हँड. कमालीचा झेल त्या ठिकाणी चेतन पाटील चांगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले पहा. ओव्हर द विकेटने आले. अगदी फिंगरचा चांगला वापर केला. अनिकेत बोमटेला असं वाटलं की बॉल खूप वेगाने येईल, परंतु स्लोवर वन बॉल होता, थोडासा थांबून आला. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला आणि बराच वेळ खूप उंचीवर गेला आणि त्यामुळे चेतन पाटील चांगला ती संधी होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना आपण पाहताय चेतन पाटील चांग मॅग्निफिसंट कॅच. 15 बॉलमध्ये 53 रन. अक्षय पाटीलने यावेळेला कमबॅक केलंय. मागील बॉलमध्ये काय घडलं यापेक्षा आता या बॉलमध्ये मला काय करायचं आहे हे त्याने स्पष्टपणे सांगून दाखवलं आणि सध्या आपण पाहिलं तर इथे 3 विकेट. संघाची धावसंख्या 24ला 3. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार, चांगली संकल्पना घेऊन येणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. उत्तरोत्तर ही स्पर्धा मात्र चांगली बहरावी, त्यासाठी प्रत्येकाची एकजूट खूप महत्त्वाची या स्पर्धेच्या माध्यमातून राहील. आपली स्पर्धा आहे हाच उद्देश ठेवत मात्र प्रत्येकाने कॉपरेट केलं तर डेफिनेटली ही स्पर्धा एक उंचीवर जाऊन पोचेल आणि प्रत्येकाला हुरूर लागेल की ही स्पर्धा कधी येते, कधी मला खेळायला मिळतं, कधी माझा क्लास दाखवायला मिळतो, कधी माझ्या गावाचं नाव उंचवायला मिळेल, कधी माझ्या टीम ओनरला मात्र खांद्यावर घेताना पाहायला मिळेल, कधी ही ट्रॉफी माझ्या हातामध्ये असेल, माझ्या टीमच्या हातामध्ये असेल. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता तुम्हाला युनिटी इज स्ट्रेंथ हीच खूप महत्त्वाची असणार आहे. 24ला 3. बॅटिंग स्टान्सवर सध्या आपण पाहिलं तर संतोष वळवीला आपण पाहत आहे. जितेंद्र देवळीकर एका साईडला 2वर खेळतोय, परंतु अक्षय पाटीलचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. मास्टर माइंड बॉलिंग सध्या तरी तो करताना पाहायला मिळतो. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. यावेळेला शफल होऊन फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. फर्स्ट स्लिपकडे बॉल वळतोय, तत्पूर्वी लेग बाईच्या स्वरूपात राकेश राऊत सर दर्शवतील सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या कार्डवर 25, लॉस ऑफ 3 विकेट. धावा थांबलेत पहा. पहिल्या 2 बॉलमध्ये निशांजी पाटील 8 रन आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर असं वाटलं की पुन्हा एकदा एक मोठा फटका येईल, परंतु तिथे कमबॅक केलं, आपल्या फिंगरचा वापर केला. ही अक्षय पाटील या गोलंदाजाकडे ती जादू आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त गोलंदाजी या स्पर्धेमध्ये अक्षय पाटीलने केले. याही षटकामध्ये षटकार आल्यानंतर काय कमबॅक केलाय. आपल्या बोटांची जादू दाखवत असताना या षटकामध्ये अप्रतिम खेळ अक्षय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. 2 चेंडूमध्ये 3 धावा. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ते बनवायचे आहेत, परंतु आणखीन एक डॉट बॉल. अक्षय पाटील वा अप्रतिम कामगिरी करतायत. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून जर पाहिलं तर जितू देवलीकरच्या विरोधात आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता आणि भरपूर जास्त चेंडूला घेतलेलं वळण आणि तिथून क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न जितू देवलीकरने केला. आतापर्यंत 8च धावा या षटकामध्ये बनल्यात. 9 धावा बनल्यात या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पुढे खेळण्यासाठी पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि ते तिसऱ्या पंचांची मदत घेतली. अक्षय पाटील चर्चेमध्ये राहिलेत. काय जबरदस्त कामगिरी करतायत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 8 धावा त्याने खर्च केला आणि तदनंतर काय कमबॅक केला. वा अक्षय वा. अप्रतिम कामगिरी बंटी सिक्सर या टीमसाठी करत असताना अक्षय पाटील जितू देवलीकरला देखील शांत ठेवलं. पुढे आले डान्सिंग डाऊन ट्रॅक खेळण्यासाठी आणि तदनंतर मागे गेलेच नाही. भरपूर उशिराने गेले आणि धावबादच्या स्वरूपात एसटीच्या स्वरूपात बाद झाले की काय तिसरे पंच पाणी करतील. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. अशोक राऊत सर चेक करतायत. काय अक्षय पाटीलने जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर स्पायसी बॉलिंग करत असताना पाहायला मिळाला. बरोबर फलंदाजाला त्याने रीड केलं होतं आणि त्यानंतर जी आपल्या बोटांतील जादू आहे फिंगरचा चांगला वापर करत असताना ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी हे अक्षय पाटीलच्या गोलंदाजीवर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळाला. डिसिजन पेंडिंग. 25 धावा झाले, 3 गडी बाद. इथे विकेट आहे का हे चेक केलं जाईल आणि त्यामुळे डिसिजन पेंडिंग आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर
13 बॉलमध्ये 52. विजयासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. जर इथे विकेट आली तर डेफिनेटली आपण पाहणार आहोत काय कॅल्क्युलेटिव्ह असेल ते पाहण्यासारखं असणार आहेत की -4 होतील का याकडे लक्ष असणार आहे. OUT आउट. अक्षय पाटील ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. सुपर बॉलिंग. काय आक्रमकता दाखवली गोलंदाजीमध्ये आणि इथून 4 रन मायनस होतील. जर पण पाहिलं तर निशांतजी पाटील आता सामन्याचं जे पारडं आहे ते मात्र थोडंफार कुठेतरी जड होताना पाहायला मिळतं. प्रतिस्पर्धी संघ बंटी 6-27 या टीमच्या बाजूने. ही विकेट पहा. ॲक्शन रिप्ले. डायरेक्ट हिट आणि बॅट हवेत होती आणि त्यामुळे इथे फलंदाजाला परतावं लागलं. बॅक टू द डग आउट. मोस्ट विकेट मिळते. आता इथून बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा रन्स ज्या हव्या आहेत त्या 56 रन. 12 बॉल 56 रन. एक मोठं षटक निशांतजी पाटील यावं लागणार आहे.
6 बॉलमध्ये 46 रन. प्रत्येकाची अप्रतिम चांगली गोलंदाजी करत असताना विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये पहिल्या षटकामध्ये मितेश शिंगोटे आले, 7 रन फक्त खर्च केल्या. त्यानंतर रुपेश मोरे आले, त्यांनी 5 धावा खर्च केल्या. मितेश शिंगोटे पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये आले, त्यांनी 4 धावा खर्च केल्या. 2 षटकं टाकत असताना 11वर 1 विकेट मिळवली, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. त्यानंतर अक्षय पाटील 50-50 ओव्हरमध्ये आले, त्यांनी फक्त आणि फक्त जर आपण पाहिलं तर 8 धावा खर्च करत 2 सफलता त्यांच्या हाती लागल्या. आणि त्यानंतर रवी डवलाने सुद्धा चांगली गोलंदाजी करत असताना एक षटकार तर आला, परंतु त्यानंतरचा त्याचा कमबॅक सुरळीतपणे आपल्याला पाहायला मिळाला. 31ला 5 बॉलमध्ये 46 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाने जर घेतली तर त्यावेळेला डेफिनेटली विजय हा तुमच्या बाजूने असतो. कारण विजेते हे वेगवेगळ्या गोष्टी करत नाहीत, विजेते हे वेगळ्यापणाने गोष्टी करतात, म्हणून ते चॅम्पियन्स बनतात. त्यामुळे तुम्हाला वेगळ्यापणाने प्रत्येक गोष्ट स्वीकारावी लागते. मग फलंदाजाने चांगली फलंदाजी केली तर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी करावी, फिल्डरने चांगली त्याला साथ द्यावी गोलंदाजाला. मग ह्या गोष्टी जर सगळ्या जुळून आल्या तर एकच गोष्ट पाहायला मिळते, सक्सेस. आणि हे यावेळेला सक्सेस होत असताना सध्या अक्षय पाटील पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येत आहेत. 5 बॉल 46 रन. निशांतजी पाटील, आता मात्र सामना खूप दूर चाललाय आणि ते जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. पूर्णपणे या मॅचमध्ये आतापर्यंत कमबॅक केल्या असंच म्हणावं लागेल. अक्षय पाटील पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळल्या, परंतु स्क्वेअर रिझनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली. इथे देखील सिंगल कन्सीड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा. पूर्णपणे या मॅचमध्ये डॉमिनेट केल्या. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला, प्रथम फिल्डिंग केली, तदनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना भरपूर मागे हा संघ राहिलाय. शेवटचं षटक सुरू आहे आणि आतापर्यंत 32 धावा या मॅचमध्ये आता बनवता आलेला आहे. या टीमला दबाव जाणवतोय, पूर्णपणे दबाव जाणवतोय. खूप चांगला खेळ या लीगमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने केला होता, परंतु सुपर 6 मध्ये खेळत असताना कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटला संघ गेल्या. आणि या सामन्यावरती आतापर्यंत बंटी दादा यांच्या टीमने अधिराज्य गाजवलाय असंच म्हणावं लागेल. इथे बीमर चेंडू नो बॉल, शरीरभेदी चेंडू होता आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉल इथे पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज अक्षय पाटील करतोय. हा फुलटॉस चेंडू होता आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्रीटचा असेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक डाव कुठेतरी सामना लांबताना आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं हा नो बॉल टाकला गेला अक्षयच्या माध्यमातून. अक्षय पाटील पतो पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताले स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळतोय, परंतु भरपूर कमी सामने तो खेळत असतो. या प्रीमियर लीगमध्ये त्याने भरपूर इम्प्रेस केल्या. कारण अंकुश स्मृती पतो पॅकर्स दत्ताले स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये तुम्हाला खेळायचं असेल ना तर तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागते. कारण या परिसरातील एक मोठा संघ आहे आणि त्या संघामध्ये अनेक धुरंधर खेळाडू खेळत असतात. आणि त्याच मजला जर पाहिलं तर अक्षय पाटील हे नाव या प्रीमियर लीगच्या माध्यमातून चर्चेमध्ये राहिलेत. काय अप्रतिम कामगिरी अक्षयने केली. अक्षय पाटील पुन्हा एकदा यावेळेस क्लीन बोल्ड, लाकूड तोड गोलंदाजी. अक्षय पाटीलचं सेलिब्रेशन पहा. वा 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 अक्षय वा, काही कामगिरी करतायत. आणखीन एका फलंदाजाला बाद करताना अक्षय पाटील. अक्षय पाटील अप्रतिम कामगिरी. आणखीन एका फलंदाजाला बाद करताना तो आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं तो टाकते, स्लॉगवरचं षटक, शेवटचं षटक. आणि या षटकामध्ये लाकूड तोड गोलंदाजी मागील चेंडूवरती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अक्षय पाटीलने या मॅचमध्ये 3 विकेट घेतलेत आणि आतापर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्यात. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे, माफ करा. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी अक्षय यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार. फिल्डिंग पहा. टेस्ट मॅचमध्ये ज्या पद्धतीने स्लीपमध्ये फिल्डर असतात ना तशीच फिल्डिंग. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथून सामना जिंकलेला आहे. बंटी सिक्सर, बंटी दादा यांच्या टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन अभिनंदन बंटी सिक्सर टीम. हार्ड लक टफ लक अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी. हार्ड लक
ऑल टीम ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी राहिली, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये कुठेतरी बॅटिंगमध्ये फारशी चांगली गुणवत्ता या टीमला दाखवता आलेली नाही आहे आणि इथून पराभवाचा सामना स्वीकारावा लागला आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला आपल्या टेलिव्हिजन सेटवरती दाखवलं जातं. 26 2727 या टीमला ज्या पद्धतीने अप्रतिम कामगिरी जितेश पाटील बंधू अप्रतिम कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्यात नेतृत्वाखाली हा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी भावेश भोईरला तुम्ही पाहू शकता, मितेश शिंगोटे, चेतन पाटील चांग, अक्षय पाटील, त्यानंतर भावेश भोईर, जितेश पाटील बंधू, रवी डवले असे धुरंधर खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये हा संघ दाखल झालाय, म्हणजेच एका ट्रॉफीवरती या संघाने नक्कीच नाव कोरलंय असंच म्हणावं लागेल. मागील 3 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे आणि या 3 दिवसामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 12 संघ स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि अप्रतिम खेळ या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आमचे गुणलेखक नीरज किनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. कारण बॅटिंग करत असताना चेतन पाटील चांगच्या माध्यमातून तब्बल 14 चेंडूमध्ये 30 धावा, अक्षय पाटीलनं गोलंदाजी